मला शेळ्या मेंढ्याचं नेतृत्व करायचं नाही असं म्हणत अखेरचा जय महाराष्ट्र असं गद्दारांच्या विरुद्ध शिवसैनिकांना पेटवण्यासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1992 साली घोषणा केली होती. आज त्या घोषणेची आठवण झाली शिवसैनिकांना, ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांनी 60वा वर्धापन दिन साजरा करत असताना, तिथं संबोधित करत असताना म्हटलं की मी पक्षप्रमुख पद सोडायला तयार आहे. शिवसेना प्रमुखांनी सांगितलेलं आहे की गद्दारांचं काय करा, त्याच्यामुळे मी काही वेगळं सांगायची गरज नाही असं गरजत उद्धव ठाकरे यांनी एक भावनिक आणि त्याच पद्धतीने असं शौर्यपूर्ण शिवसैनिकाला, म्हणजे कट्टर शिवसैनिकाला साद घालणारं असं भाषण केलेलं आहे. आता काँग्रेसमध्ये विलिनीकरण हे कसं काय, हे धुडकावत आणि 6 फुटी खासदारांना योग्य त्या प्रकारे समज देत उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीला यथेच्छपणे अक्षरशः धुवून काढलेला आहे. आणि त्याविषयी आपण थेट विश्लेषण करतो. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, 19 जुलै 1992 दैनिक सामनामध्ये एक अग्रलेख प्रकाशित झाला, अखेरचा जय महाराष्ट्र. त्याच्या आधी 91 साली नागपूर अधिवेशनामध्ये लखोबा लोखंडे म्हणजे छगन भुजबळ हे 18 आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये जाणार होते. काँग्रेसमध्ये ते त्यावेळेला गेले. त्यावेळेला विधानसभेचे सभापती होते मधुकरराव चौधरी. आणि मग भुजबळांबरोबर जे काही 18 आमदार गेले त्याचे ते 3-4 परत आले. त्यावेळेला ते 2/3 वगैरे असा काही कायदा नव्हता किंवा त्याच्यावर फार काही असं अवडंबर माजवलं गेलं नव्हतं, ते झालं. मग छगन भुजबळ यांना लखोबा लोखंडे काय म्हटलं होतं? कारण आचार्य अत्रे लिखित जे नाटक आहे, तो मी नव्हेच, याच्यामधलं जे पात्र प्रभाकर पणशीकरांनी रंगवलेलं, तर तो मी नव्हेच हे ते सांगायचे. आणि मग लखोबा लोखंडे जसा होता तसाच हा छगन भुजबळ आहे असं बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलं. आणि जे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून येतील त्यांनी जर पैशाच्या हव्यासापोटी शिवसेना सोडली तर त्यांना दिसेल तिथे रस्त्यात तुडवा, कायदा वगैरे असं काही फार काही बाळगत बसू नका, असा मंत्र शिवसेना प्रमुखांनी दिला होता. शिवसेनेने गेल्या 60 वर्षांमध्ये अनेक प्रकारच्या गद्दारी पाहिलेल्या आहेत. अनेक नावं घेता येते. आणि मग शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आपला पुतण्या म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात देत आहेत, ते घराणेशाही करत आहेत असा आरोप माधव देशपांडे, छगन भुजबळ या अनेकांनी त्यावेळेला तो केला होता. त्यामुळं वैतागून जाऊन बाळासाहेब ठाकरे यांनी तसं म्हटलं होतं. आता ज्या वेळेला 6 खासदार धनुष्यबाण नव्हे तर मशालीच्या चिन्हावर उद्धव ठाकरे यांनी निवडून आणले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जी महाविकास आघाडी स्थापन केलेली, त्या तिकिटावर निवडून आलेले 6 खासदार ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये विलीन होऊ इच्छितात आणि हे सगळं घडवण्यासाठी अमित शहा ज्या पद्धतीचं राजकारण करत आहे, जो भस्म्या झालेला आहे भारतीय जनता पार्टीला, याचा यथेच्छ खरपूस समाचार उद्धव ठाकरे यांनी तर घेतलाच. आणि जे कारण हे लोक, जे लोकसभेचे सभापती ओमप्रकाश बिर्ला यांना ज्या पद्धतीने पत्र लिहिलं, काय पत्र लिहिलं की शिवसेना ही हिंदुत्ववादी विचारसरणी सोडून काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता आहे किंवा तशी तयारी चाललेली आहे, त्याच्यामुळे आम्हाला या पक्षामध्ये राहायचं नाही, आम्हाला त्याच्यामुळे मान्यता द्यावी, आम्हाला मान्यता द्यावी असं कोणत्या कारणाने तुम्ही म्हणताय असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी भाषण करताना आज विचारला. आणि काँग्रेस बरोबर आम्ही होतो आणि काँग्रेस बरोबर ज्या वेळेला नव्हतो त्यावेळेला काँग्रेसनी काय केलेलं आहे, काँग्रेसला आम्ही कसं धुवून
काढलेला आहे, काँग्रेसनी कशा प्रकारे काम केलेलं आहे, विरोधात कसं काम केलेलं आहे, याची अनेक उदाहरणं त्यांनी दिली. ती देत असताना त्यांनी मात्र भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने, म्हणजे आम्ही लहान भाऊ करत बोट पकडलं, मोठे झाले आणि आता मातोश्रीवरची शिवसेना संपवायला निघाले. हे का करतात? म्हणजे हिंदुत्व आम्ही सोडलेलं नाही हे ठसठसीतपणे सांगत असताना, बाबरी मशीद ज्या वेळेला 6 डिसेंबर 1992 रोजी पडली, त्याच्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या पद्धतीचं सांगितलं, जाहीरपणे सांगितलं, ही बाबरी मशीद जर माझ्या शिवसैनिकांनी पाडलेली आहे तर मला त्याचा गर्व आहे. आणि मग सर्वोच्च न्यायालयामध्ये साक्ष देताना भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी काय सांगितलं? आम्हाला रडू येत होतं. तो समूह गर्दी काय करत होती, आम्हाला वेदना होत होत्या वगैरे, अशा पद्धतीचं शपथपत्र दिलं, तशा प्रकारच्या साक्षी दिल्या. हे काय आता नव्याने सांगण्याची गरज नाही, ते त्यावेळेला झालेलं आहे. मग उद्धव ठाकरे यांनी त्यावर त्यावर नेमकं बोट ठेवलं. आणि प्रमोद महाजन जे युतीचे शिल्पकार, त्यांनी ज्या वेळेला पाहिलं की हिंदुत्वाच्या नावावर मतं मागितल्यानंतर जी पोटनिवडणूक झाली होती, एक रमेश प्रभू हे निवडून आले होते, त्यामध्ये हिंदुत्वाच्या नावावर मतं मागितली म्हणून कोर्टामध्ये खटला देखील झाला होता. त्याच्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना 6 वर्ष मतदान करण्यापासून म्हणजे मतदान करता येणार नाही अशा प्रकारचा आदेश त्यावेळेला कोर्टाने दिला होता. हे तिथून प्रमोद महाजन यांनी असं ठरवलं की भारतीय जनता पार्टीने निवडणूक लढवली, तिथे त्यांनी दुसऱ्याच उमेदवाराला जनता दलाच्या याला पाठिंबा दिला होता. इकडं RSSला मात्र असं वाटलं की हिंदुत्वाच्या नावाने जर बाळासाहेब ठाकरे या पद्धतीने बोलत असतील आणि उमेदवार निवडून आणत असतील तर आपण त्यांच्यावर युती केली पाहिजे, म्हणून प्रमोद महाजन तिथं पोहोचले आणि ते झालं. आता इतक्या सविस्तरपणे उद्धव ठाकरे भले बोललेले नाहीत, पण त्यांनी या मुद्द्यावर अधिक जोर दिलेला आहे. आणि काँग्रेसमध्ये विलिनीकरण अजिबात शक्य नाही, होणार नाही, हे पुन्हा पुन्हा त्यांनी सांगितलेलं आहे. आता मग ज्या वेळेला हे जे गद्दार, पैसा वगैरे हे सगळं आरोप होत आहे आणि ज्या वेदना उद्धव ठाकरे यांना झालेल्या आहेत, जे शल्य बोसलेलं आहे की हे ज्या पद्धतीचं पैसा आणि ह्या पद्धतीचं जे काही राजकारण होत आहे त्याने आपण व्यथित झालेलो आहोत, हे शब्दशः मान्य न करता उद्धव ठाकरे यांनी एक प्रकारे त्यांच्या मनातला सल बोलून दाखवला की मातोश्रीचं जे महत्व आहे, शिवसेनेचं जे महत्व आहे, मूळ जी शिवसेना आहे ती कशा धाटणीची आहे. म्हणजे सीताराम ठाकरे यांचं नाव उद्धव ठाकरे यांनी आज भाषणामध्ये घेतलं. कोण सीताराम ठाकरे? प्रबोधनकार केशव ठाकरे यांचे वडील, म्हणजे उद्धव ठाकरे यांचे पणजोबा. मग मला तुम्ही असं म्हणताय की मी काहीच केलं नाही, मी घराबाहेर पडलो नाही, मग कोरोना काळामध्ये मी जे काही केलं, ज्या भावनेने केलं, हे काही मी सांगण्याची गरज नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. आणि त्यावेळेला उदाहरण द्यायचं म्हणून देत असताना त्यांना ती आठवण झाली आणि त्यांनी सीताराम ठाकरे यांचा उल्लेख केला. म्हणजे त्यांच्या सीताराम ठाकरे यांच्या काळामध्ये प्लेगची साथ पसरली होती, मग त्यामुळे मृत्यू खूप होत होते. मग ते मृतदेह, ते सगळे शव वाहण्याचं काम त्यांनी केलं आणि त्याच्यात त्यांचा बळी सुद्धा गेला, त्यांचा प्राण त्याच्यामध्ये गेला, हे उद्धव ठाकरे यांनी आवर्जून सांगितलं. मग तुम्ही गद्दारी केल्यामुळं मी वर्षा बंगला सोडला, कुठलाही कशाची पर्वा केली नाही, मग तुम्ही हे असले आरोप माझ्यावर काय करता? आणि दुसरीकडे मी कुठेही फिरत नाही वगैरे असं जे म्हणताय, मग तुम्ही निवडून कसे आलात, असा प्रश्न त्यांनी 6 खासदारांना विचारला. मी किती सभा घेतल्या, का तुम्ही निवडून आला? आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा तुम्ही जिंकायच्या असतात की नाही? त्यांनी ते ओमराजेंना देखील असं त्यांना लक्ष ठेवून बोललेत. ते काय आमदार कैलास पाटलांचा आवर्जून त्यांनी उल्लेख केला, कारण आमदार कैलास पाटलांवर ती जबाबदारी दिलेली, ती
त्या ओमराजेनं जरा समजावून सांगा निंबाळकरांना. तर ते हे ज्या वेळेला धाराशिवमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आम्हाला यशच मिळालं नाही, असं जे खासदार निंबाळकर म्हणत आहेत, त्याला त्यांनी ते काउंटर उत्तर त्या पद्धतीने दिलेलं आहे. मग हे बाकीच्या गोष्टी घ्या. मग आदित्यने फिरलं पाहिजे, अमुक केलं पाहिजे, तमुक केलं, हे सगळं मान्य. आणि ज्या वेळेला मराठवाड्यावर संकट आलं, ओल्या दुष्काळाचं आलं, अतिवृष्टी झाली, अलीकडच्या काळातलं त्यांनी उदाहरण दिलं की कशा पद्धतीने म्हणजे जमीन गेली, पिकं वाहून गेले, हे घडलं. त्यावेळेला शेतकऱ्यांच्या दुःखामध्ये आम्ही कसे सहभागी झालो याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. आणि मग बाकीचं एकनाथ शिंदे यांची दाढी कुरवळणं वगैरे, माझा बाप पळवणं वगैरे, हे ते आतापर्यंत जे बोलत आले ते देखील ते बोललेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांचं बंड, उठाव, गद्दारी काय म्हणायचं ते म्हणा, ते झालं. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये राडा होईल असं जे अनेकांना वाटलं, अनेक यंत्रणांना वाटलं होतं. अगदी भारतीय जनता पार्टीचे धुरंधर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना वाटलं होतं. त्यामुळे त्यांनी केंद्रीय सुरक्षा दलाची पथकं इथं महाराष्ट्रात पाठवली होती. मग आज Y+ दर्जाची सुरक्षा या खासदारांना दिलेली आहे. मोठा फौज फाटा त्यांच्या घरासमोर उभा केलेला आहे. हे का? मग त्यावेळेला राडा झाला नाही, त्यावेळेला आम्ही काही केलं नाही. पण आता मात्र ते केलं जाणार आहे. शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी ऑपरेशन तुडवा आता सुरू होईल हे सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आता जर तुम्ही धडा शिकवणार नसाल, म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाची क्लिप वारंवार दाखवली गेली, प्रसार माध्यमांमध्ये ती आली. त्याच्यामध्ये ते जे भाषण आहे शिवसेना प्रमुखांचं, जसं सुरुवातीला सांगितलं की जो आपल्या पक्षाच्या यांनी आपण निवडून आणलेला आहे आणि त्यांनी जर गद्दारी केली तर तो रस्त्यात दिसला की तुडवा. मग उद्धव ठाकरे हे असं म्हणाले की आता मी वेगळं काय सांगायची गरज. मग तुम्हाला जर काही करायचं नाही तर तुम्ही म्हणत असाल किंवा मला आता हे पक्षप्रमुख पद नकोच आहे, अशा पद्धतीने ते बोलले. आणि मग षण्मुखानंद हॉलमध्ये प्रचंड असा गदारोळ म्हणा किंवा शिवसेना सगळे शिवसैनिक उभे राहिले आणि नाही नाही असं ते म्हणाले. आणि तिथं उद्धव ठाकरे यांनी, तुम्ही ही जर साथ दिली तर मी हिमतेने लढणार आहे, हिमतेने सांभाळणार आहे, असं जाता जाता सांगून त्यांनी आपलं भाषण हे पूर्ण केलं. आणि आता काय करायचं आहे या फुटीरांचं, हा निर्णय त्यांनी पूर्णपणे शिवसैनिकांवर सोपवलेला आहे. त्याच्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारचा राडा होऊ घातलेला आहे हे आपल्याला लवकर कळेल. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.